आज मी इथे 30 सेकंदात रिफ्रेशिंग असा ड्रिंक बनवते आहे, जे शरीराला आतून थंडावा तर देतच, पण खूप छान टेस्ट पण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की आवडेल. अगदी जबरदस्त असं. एकदा जर ही पावडर बनवून ठेवली तर 3 ते 4 महिने आरामात टिकते आणि गरमीत उभे राहून जास्त वेळ उभं राहून सरबत बनवायची सुद्धा आपल्याला काहीच गरज नाही. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यात मी 1 वाटी सोप घातलेली आहे, अर्धा चमचा मिरी घातलेली आहे. हवं तर तुम्ही मिरी स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा भाजलेलं जिरं घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा वाटी पुदिन्यांची सुकलेली पानं घातलेली आहे. याला पुदिना आणलेला होता, याची पानं तोडून मी सुकवून घेतली. त्यानंतर 2 वाटी साखर घातलेली आहे. याला मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यावर याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातले जे मोठे मोठे कणं असतात ते निघून जाते आणि बारीक पावडर आपल्याला मिळते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. एंड स्क्रीनला मी जिरा सोडा सरबत कसं बनवायचं आणि 3-4 महिने कसं स्टोअर करून ठेवायचं याचीसुद्धा मी रेसिपी दिलेली आहे. त्याचबरोबर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कुठल्या शहरातून बघताय ते मला नक्की कळवा. तर इथे चाळून घेतलेलं आहे. हे सरबत मी डब्यात भरून ठेवते आहे आणि हे आरामात 3 ते 4 महिने टिकतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा ग्लास आपल्याला सरबत बनवायचं आहे तेवढा ग्लास पाणी घ्यायचं. तेवढंच, जसं 5 ग्लास जर तुम्हाला सरबत बनवायचं आहे, 5 ते 6 चमचे पावडर टाकायचं, मिक्स करायचं, आपलं सरबत रेडी. तर इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा मी हे सरबतचं पावडर घालते आहे. त्याचबरोबर थोडीशी चिया सीड घालते. ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर चिया सीड नाही घातली तरी चालेल. तर हे चिया सीड घालून घ्यायचं, मिक्स करायचं आणि आपलं ड्रिंक अगदी रेडी झालेलं आहे. तर जास्त वेळ न गमावता आपण झटपट असं हे सरबत बनवू शकतो. अगदी रिफ्रेश असं वाटतं शरीराला, खूप छान मूड फ्रेश होतं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.